वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते भारती नर्सिंग क्लासमध्ये। तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे MCQ जे की JNM थर्ड इयरचे आहेत, नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक नर्सिंग एज्युकेशन JNM थर्ड इयर। तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहे MCQ जे की 5 मार्कचे आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत, तुमच्या सरावासाठी फार गरजेचं आहे हे MCQ। खूप वेळा येऊन गेलेला पण आहे इथे, तर याच्यावरती तुम्ही चांगला स्टडी करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनल जॉईन नसेल केले तर लगेच जॉईन होऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळावी। तर सुरू करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला आहे आपला, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। MCQ मध्ये रिकामी जागा यांना फादर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन संबोधले जाते। आता ॲडमिनिस्ट्रेशन कोणाला संबोधले जाते याच्यामध्ये डायरेक्टली आन्सर आहे तुम्हाला खाली दिलेले आहे। तर आपण तरी ऑप्शनमध्ये जर ऑप्शन आले तर सर्वप्रथम ऑप्शन पाहून घ्यायचे, कन्फ्यूज न होता रिलॅक्सपणे पेपरमध्ये वाचन करावे। आधी काही जास्त टाइम लागत नाही। तर याचा आन्सर आहे हेनरी फ्युएल। तर हेनरी फ्युएल यांना फादर ऑफ इंटरनेशन संबोधले जाते। हे झालं आपलं पहिलं। सेकंड आहे, यामुळे पुढील कृती निश्चित ठरते। आता कृती निश्चित ठरते, कशामुळे कृती निश्चित ठरते तर रिकाम्या जागेमध्ये ऑप्शनमध्ये हे पडले तर संघटन, समन्वय, दिशा आणि नियोजन। तर आपले डोके चालून इथं योग्य प्रमाणे एक आन्सर किंवा रिकाम्या जागामध्ये एक MCQ लिहावे। तर असा क्वेश्चन वाचता, समजा यामुळे पुढील कृती निश्चित ठरते। आता कोणत्यामुळे पुढील कृती निश्चित ठरते तर दिशा। ॲझम्पशन धारणा म्हणजेच काय तर ॲझम्पशन धारणा म्हणजे मूलतत्व खरी आहे असे स्वीकारणे। आन्सर आहे याचं मूलतत्व खरी आहे असे स्वीकारणे। आर्थिक व्यवस्थापनात रिकामी जागाचे नियोजन केले जाते। आता आर्थिक व्यवस्थापनात कशाचे व्यवस्थापन केले जाते ऑप्शनमध्ये मनुष्यबळ, कर्मचारी, रुंद वस्तू। तर याच्यामध्ये आपण अंदाजपत्रके। तर सर्वसाधारण तुम्ही जर एक सरळ प्रश्न वाचला, जर आर्थिक व्यवस्थापनात अंदाजपत्रकचे नियोजन केले जाते असे वाचून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह भरू शकता। नंबर 5, कमी समूहात संशोधन अभ्यास करणे म्हणजेच। आता कमी समूहात संशोधन करणे किंवा अभ्यास करणे म्हणजेच काय तर पायलट स्टडी। कमी समूह म्हणजे कमी समूह, त्या ठिकाणी जास्त गर्दी नसावी, संशोधन अभ्यास करणे कमी समूहामध्ये, एकटीमध्ये किंवा पायलट स्टडी होणे। तर समूह अभ्यास, केस स्टडी, प्रायोगिक स्टडी। तर या ठिकाणी सर्वप्रथम क्वेश्चन लक्षात घ्यावा, कमी समूहात संशोधन अभ्यास करणे। तर या कमी म्हटल्यावर इथं सामूहिक म्हणता येत नाही, तर केस स्टडी इथं हे पण नाही येत, तर प्रायोगिक स्टडी हे असं सुद्धा म्हणता येत नाही। तर काय तर पायलट स्टडी। तर हे झाले आपल्या 5 मार्कच्या MCQ। खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे लक्ष द्या आणि पेपरला येणार तर अशा रिपीट वाचन करा किंवा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता तुम्ही याचे। आणि जर तुम्हाला याच्यावरती हँडरायटिंग नोट्स किंवा पूर्ण क्वेश्चन म्हणजे पेपर हवा असेल सॉल्व केलेला तर आपल्या व्हिडिओला कमेंट करा, भरपूर प्रेम द्या, सपोर्ट करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा।